MIDC इंडस्ट्रियल एरिया विजय मारुती देवस्थान येथे अतिशय उत्साहात कलश अक्षदाचे स्वागत अतिशय उत्साहवर्धक असे स्वागत करण्यात आले। यावेळी भरपूर प्रमाणात माता, इंदू भगिनी आणि बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यावेळेस कलशाची आरती करण्यात आली। यावेळेस उपस्थित विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत सद्गुरू सेवा संस्था याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने चायिमां कृपाति वरदादिव्यचोदरवसुते श्रीमहागणाधिपतये नमः सरस्वतीभ्यो नमः नानाविधप्रसादरूपं समर्पयामि। यावेळेस पूर्वमंगल कलशाची माहिती आणि श्रीराम जन्मभूमीची माहिती बजरंग दलाचे जिल्हा मंत्री श्री संजय कुमार जमादार, शहर संयोजक नागेश बंडी, जिल्हा सहमंत्री अशोक पुजारी, माजी जिल्हा संयोजक प्रमोद येलगेटी, श्री मार्कंडेय महामुनी, प्रखंड मंत्री अरुण नंदाल, डॉक्टर राजेंद्र गाजुल, भीमाशंकर बिराजदार, मारुती वद्दी, महेश गाजुल, आकाश आडकी, अमर येलगेटी, राजेश कळसकर, विनोद दोमा, ऋषिकेश इगे, बालाजी दुबासी, अरविंद माणेकरी, प्रवीण चरकुपल्ली, गुरुपाद उर्चन, बालकृष्ण पल्ली, बालाजी मोमुल, व्यंकटेश आंबट, बालाजी मंचाल, राहुल येलगेटी व आदी मान्यवर यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले। ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे 14 वर्षे वनवास करून अयोध्येमध्ये आले, त्या अयोध्यावासियांना, त्या भरतभूमीवरच्या सर्व वासियांना आनंद झाला। तो आनंद जो साजरा केला त्याला आपण दिवाळी म्हणतो। पण आता या 500 वर्षामध्ये खरंच आपण दिवाळी जी करत होतो ती दिवाळी होती का? प्रभू रामचंद्र आपल्या जागेवरती होते का? ते राज्यात होते का? नव्हते। तर आता 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामचंद्र आपल्या जागेवरती विराजमान होत आहे आणि त्याचा जो आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही त्या प्रभू रामचंद्राचे पायिक सेवक म्हणून त्या ज्या अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं ह्या अक्षता पूर्ण भारतभर घरोघरी वाटण्याचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून तो कलश अयोध्येवरून आपल्या इथं आलेला आहे आणि आज त्या कलशाचं इथं आपण पूजन केलेलं आहे। या अक्षताचं महत्व काय? आपल्या घरामध्ये काही जरी मंगल कार्य असलं, लग्न असेल तर आपण काय करतो? सगळ्यात पहिलं काम काय असतं? अक्षता बांधण्याचं काम असतं, बरोबर आहे? आणि त्या अक्षता बांधलेल्या ज्या असतात त्या घरोघरी आपण जाऊन निमंत्रण देतो की तुम्ही आमच्या लग्न कार्यक्रमाला या म्हणून। तशाच प्रकारच्या या मंगल अक्षता त्याचं साधारणपणे 101 पुरोहितांकडून मंत्रोच्चारामध्ये तयार केलेल्या ह्या अक्षता आहेत आणि ह्या अक्षता आता संपूर्ण भारतभर प्रत्येक घराघरामध्ये दिल्या जाणार आहेत आणि निमंत्रण दिलं जाणार आहे की प्रभू रामचंद्रांच्या ज्या प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण सम्मिलित व्हावं। भले अयोध्यामध्ये जाता येणार नाही, तिथं काही नियम आहेत, पण आपल्या घराघरामध्ये सुद्धा ही अयोध्या आहे। या दृष्टीने आपण काम सगळं नियोजन करून जसं त्या काळामध्ये प्रभू रामचंद्र वनवासानंतर अयोध्येत आल्यानंतर जी दिवाळी साजरी झाली ती दिवाळी आता भारतातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये साजरी व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आम्ही 1 जानेवारी ते 7 जानेवारी या काळामध्ये यातल्या या अक्षता आहेत मंत्रातलेल्या त्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही घरी तुमच्या पोहोचून येऊन देणार आहोत आणि त्याच्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या त्या भव्य दिव्य मंदिराचा एक फोटो आणि तुम्हाला त्याची ती एक निमंत्रण पत्रिका, असं तुम्हाला सगळं साहित्य तुमच्या घरामध्येच येऊन भेटेल। आणि शेवटी सर्वांना मंगल कलश याचे दर्शन स्पर्श करून आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले।
वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन. गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ वास्तुशांती भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञयाग जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.